गट तट विसरून नवरात्र खरेदी महोत्सवात सहभागी व्हा. दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया आयोजित कोल्हार भगवतीपूर नवरात्र खरेदी महोत्सवात गट तट विसरून सहभागी व्हावे असे आवाहन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले. कोल्हार भगवतीपूर येथे दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया आयोजित कोल्हार भगवतीपूर नवरात्र खरेदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवाला कोल्हारकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी रात्री 8:30 वाजता छावा या प्रसिद्ध नाटिकेचा शुभारंभ माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून व आई भगवती मातेचे प्रतिमा पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी जनता आवाजाचे संपादक अजित मोरे यांच्या हस्ते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कृषीभूषण राजेंद्र कुंकलोळ यांचा सत्कार जनता आवाजचे कार्यकारी संपादक महेश रक्ताटे यांनी केला. अनिल शंकरराव खर्डे पाटील यांचा सत्कार गणेश सोमवंशी यांनी केला. या प्रसंगी प्रास्ताविक करताना सुरेंद्रभाऊ खर्डे पाटील यांनी हवामानाची अतिशय विपरीत परिस्थिती असताना देखील भव्य नवरात्र खरेदी महोत्सव व कृषी प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल दैनिक जनता आवाजाचे संपादक अजित मोरे व त्यांचे सर्व सहकारी तसेच कृषी भारत मीडिया व जनसेवा फाउंडेशन यांचे सर्वप्रथम अभिनंदन व कौतुक केले. कोल्हारच्या व्यापारपेठेला चालना मिळण्यासाठी भरवलेल्या या प्रदर्शनात राजकारण, गट तट विसरून सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन प्रदर्शन यशस्वी करावे अशी सर्वांना विनंती केली. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील अजित मोरे यांचे नवरात्र खरेदी महोत्सव व कृषी प्रदर्शनाच्या भव्य आयोजनाबद्दल भरभरून कौतुक केले. या प्रसंगी कृषीभूषण राजेंद्र कुंकलोळ, अनिल शंकरराव खर्डे पाटील, कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे, पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक बापूतात्या कडसकर, श्रीकांत खर्डे, जनता आवाजाचे संपादक अजित मोरे, जनता आवाजाचे कार्यकारी संपादक महेश रक्ताटे, प्रवरा सहकारी बँकेचे संचालक सुधीर आहेर, अनिल येवले आदी दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया यांच्या वतीने आयोजित असलेल्या कोल्हार भगवतीपूर नवरात्र खरेदी महोत्सव व कृषी प्रदर्शन 2025 आणि या कार्यक्रमानिमित्त आजच्या या नाट्यप्रयोगाच्या शुभारंभाला उपस्थित असलेले व्यासपीठावरील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय श्री राजेंद्र शेठजी कुंकलोळ, माननीय ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे, माननीय बापूतात्या, माननीय श्रीकांत खर्डे, माननीय ज्ञानेश्वर खर्डे, माननीय श्री अनिलरावजी खर्डे, माननीय सुधीरजी आहेर, माननीय राजेंद्रजी राऊत, उपस्थित असलेले कोल्हार भगवतीपूर येथून आलेले सर्व सन्माननीय प्रतिष्ठित आमचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सोसायटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आजच्या या कार्यक्रमाचे आणि या महोत्सवाचे आयोजक दैनिक जनता आवाज यांच्या प्रयत्नातून आणि अजित असेल व त्याचे सर्व सहकारी, आलेले सर्व ग्रामस्थ, सर्व आमच्या माता भगिनी, सर्व सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो, सर्वात प्रथम मी माननीय श्री अजितजी मोरे आणि कोल्हार भगवतीपूरचे सर्व ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये देखील आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि एक संकल्पना की आपल्या या भगवती मातेच्या प्रांगणामध्ये नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये एक असा महोत्सव आयोजित करणं आणि या महोत्सवाला एवढ्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये देखील आज वास्तविकतेमध्ये उतरून आणणं, यासाठी एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या आयोजकांसाठी मी करतो. कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करत असताना प्रचंड त्रास, प्रचंड मेहनत त्यामध्ये लागते आणि म्हणून ज्या ज्या सगळ्या लोकांनी या आयोजनामध्ये सहकार्य केलं, सहभाग नोंदवला आणि एवढ्या पावसामध्ये देखील जे जे सर्व मान्यवर या ठिकाणी आलात, जेवढे ग्रामस्थ या ठिकाणी आले, त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन. कारण की कुठल्याही
नव्या उपक्रमाला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, पाठिंबा दिला गेला पाहिजे आणि यासाठी आपण सगळेजण अजित आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीमागे उभा राहिलात. हा कार्यक्रम यशस्वी होईल. अजून 7 दिवस आपल्याला जाणं आहे. या 7 दिवसामध्ये वेगळ्या गावातून, वेगळ्या परिसरातल्या भागातून अनेक लोक आपल्या आपल्या सोयीने येतील. मला विश्वास आहे की आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला, सगळेच जण यामध्ये सहभागी झाले. अनेक लोक जसं सुरेंद्र पाटील म्हटले की आलेही नसतील. लोकांनाही संभ्रम होता की नेमकी कार्यक्रम कोणी घेतलाय, बोर्डवर कोणाचे फोटो, मग सगळ्यांचेच फोटो आले. असा अनेक गोष्टी असतात. प्रत्येक गोष्टीला एक वेगळा पैलू असतो. पाटील, राजकारण आपल्याला भाषण याच्यावर करायचं नाही, पण आता गावात सरपंच तुम्ही असल्यामुळं सगळी जबाबदारी तुमच्याकडे आहे. लोक म्हटले मग ते पाहतील या दृष्टिकोनातून कोणी आलं नाही. गावाची जबाबदारी तुमच्याकडे आहे. कार्यक्रमापुरतं चर्चा झाली पाटील. कार्यक्रम आज होत असताना तुमची धुरा, गावाची धुरा तुमच्याकडे आहे, नियोजन तुमच्याकडे आहे आणि तुम्ही कुठली अडचण असल्यास आम्ही तुमच्या पाठीमागे या कार्यक्रमाला आहोत, एवढं तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो. बाकी जसं त्यांनी आवाहन केलं, जे लोक दिसत नव्हते ते दिसा, जे लोक रात्री त्यांना भेटतात ते संध्याकाळी जरी त्यांच्याबरोबर दिसले तर काही हरकत नाही. ती आचारसंहिता आम्ही या कार्यक्रमापुरता काढतो. तुम्ही जरी म्हटले असाल तर तेवढं थोडंफार आम्हाला ज्ञान आहे की कोण कुठं कोणाबरोबर कसं दिसतंय. तर बाबांनो, हा कार्यक्रम कुठल्या पक्षाचा नाही, हा कार्यक्रम आपल्या गावाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. अनेक व्याख्याते या ठिकाणी येणार आहेत, त्यांचा लाभ तुम्ही घ्यावा. डंगसाहेब आले आहेत, माने साहेब येणार आहेत, गोसावी साहेब येणार आहेत. शेवटी आता निसर्ग कोणाच्या हातात नाही. पुढचे 3 दिवस जरी ते म्हटले पाऊस पडणार आहे तर मी तुम्हाला सांगतो पडणार. चला, निसर्गापुढं काय आहे? परमेश्वरापेक्षा मोठं कोणी नाही. पाऊस कधी पडणार आणि कधी नाही हे फक्त परमेश्वरच सांगू शकतो. आणि त्यामुळं जरी पडला तरी सुद्धा जिद्दीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण हातभार लावाल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात. येत्या 12 ते 16 ऑक्टोबर परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांचं शिवपुराण कथेचं आयोजन आपण ठेवलेलं आहे. तिथं देखील प्रचंड त्रास आम्हाला सामोरं जाऊन काम पूर्वत्वाकडे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रचंड पाऊस चालू आहे, मंडपची उभारणी करता येत नाहीये, पण मला विश्वास आहे की महाकाल जे ठरवतील ते पूर्ण होईल आणि महाकालाच्या आशीर्वादाने तो कार्यक्रम अतिशय यशस्वी पद्धतीने आपण पार पाडू. येत्या 5 तारखेला अजून वेळ निश्चित नाही, पण 99% तरी आपल्या आशीर्वादाने प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या उभा राहिलेल्या नूतन प्रकल्पाचं उद्घाटन माननीय केंद्रीय मंत्री अमितभाई शहांच्या हस्ते लोणी येथे पार पडणार आहे. त्याचबरोबर अनेक वर्षापासून तयार केलेला प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने लोणी बुद्रुक गावामध्ये कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील या दोघांचाही एकत्रित पुतळा याचं देखील अनावरण अमित शहा साहेबांच्या हस्ते होईल. तर आपण सगळेजण आपला एक घरातला कार्यक्रम म्हणून आपण सगळेजण सभासद आहात. आपल्या घरामध्ये सभासद असतील तर कारखान्याचं नूतनीकरण तरी उद्घाटन असेल, पण आपली सभा ही लोणी बाजार तळावर आपण ठेवलेली आहे. तर आपण सगळेजण मोठ्या संख्येने माननीय केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, या मतदारसंघाचे आमदार माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम अतिशय भव्य पद्धतीने पार पाडायचा आहे. तर आपण सगळेजण त्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावाल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना या नवरात्रीच्या 9 दिवसाच्या आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया आयोजित तसेच कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्ट, कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमच आपल्या कोलार भगवतीपूर नगरीमध्ये नवरात्र खरेदी महोत्सव व कृषी प्रदर्शन आयोजित केलं गेलं आणि आज सकाळी हवामान तज्ज्ञ
पंजाबराव डग सर यांच्या उपस्थितीमध्ये याचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. आता आपल्यासमोर या ठिकाणी छावा हे नाटक सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुद्दामहून उपस्थित असलेले जिल्ह्याचे नेते, तुमचे आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, आमचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक कृषीभूषण राजू शेठजी कुंकुलोळ, प्रवरा कारखान्याचे संचालक बापूतात्या कडसकर, श्रीकांत पाटील खर्डे, माझे धाकटे बंधू अनिल पाटील खर्डे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, मी प्रथमतः आपल्या सर्वांचं जनता आवाज व कृषी भारत मीडियाच्या तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी डॉक्टर साहेबांना सांगू इच्छितो, आपल्याला या महोत्सवाची कल्पना असेल, कारण अजित शेठ मोरे आणि त्यांची टीम आपल्याला यापूर्वी भेटलेली आहे. तरी पण गेल्या 2-3 वर्षापासून पूर्वी, म्हणजे 10-15 वर्षापूर्वी कोलारचा नवरात्र महोत्सव तुम्हाला माहिती आहे की खूप संपूर्ण जिल्ह्यामध्ये नावाजलेला नवरात्र महोत्सव आणि खूप कार्यक्रम 10 वर्षापूर्वी या ठिकाणी सादर केले जायचे. सांस्कृतिक कार्यक्रम असायचे, लोकांचं खूप चांगलं मनोरंजन व्हायचं. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये थोडीशी त्याला मरगळ आली आणि कीर्तनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी आपण घ्यायला सुरुवात केली मंदिरामध्ये. त्याचवेळी व्यापारी असोसिएशन कोलार भगवतीपूर आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली की आपल्याला कोलारमध्ये एक एक्सपो घेणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी सुद्धा त्याचं नियोजन झालं होतं, परंतु फक्त चर्चाच झाली, प्रत्यक्ष कृतीमध्ये तो कार्यक्रम करता आला नाही. यावर्षी सुद्धा परत एकदा व्यापारी असोसिएशन कोलार भगवतीपूर आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा संवाद झाला की आपल्याला एक्सपो या ठिकाणी भरवायचं आहे. आणि त्याचं मुख्य कारण तुम्हाला माहिती आहे की सध्या सगळ्याच बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मरगळ आलेली आहे. व्यवसाय थोडेसे कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कोलार भगवतीपूरची बाजारपेठ जिल्ह्यामध्ये नावाजलेली बाजारपेठ आहे, 40 गावची बाजारपेठ आहे. हिला ऊर्जित अवस्था प्राप्त व्हावी, मरगळ झटकली जावी, नवीन नवीन व्यवसाय या ठिकाणी सुरू होत आहेत, परंतु जाहिरातीमुळे म्हणा किंवा प्रॉपर त्याचं लोकांपर्यंत ते पोहोचलेले नाहीत. आणि या माध्यमातून इथं स्टॉल्स उभारून आपले जे व्यवसाय इथं कोलार भगवतीपूरचे व्यापारी करतायत, तर त्यांना एक व्यासपीठ मिळेल, लोकांपर्यंत त्यांचं व्यवसाय पोहोचेल, हा एक हेतू त्यामध्ये होता. आणि म्हणून या महोत्सवाचं आयोजन केलं गेलं. दरम्यानच्या काळामध्ये नामदार साहेबांची सुद्धा अजित मोरे आणि त्यांच्या टीमने भेट घेतली आणि नामदार साहेबांनी सुचवलं की नुसतं खरेदी महोत्सव न भरवता त्याला जोडून कृषी प्रदर्शन तुम्ही घ्यावं. आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे जनता आवाज आणि कृषी भारत मीडिया यांनी कृषी प्रदर्शन सुद्धा भरवण्याचा निर्णय घेतला. जागा कुठली निवडायची, तर सुरुवातीला माझ्या घराशेजारचा माझा जो प्लॉट आहे त्या ठिकाणी करण्याचं ठरलं, परंतु त्यामध्ये कृषी प्रदर्शन वाढवायचं ठरल्यामुळे ती जागा अपुरी पडेल आणि मग ह्या जागेची परवानगी घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम करायचं ठरलं. परंतु तुम्ही बघितलं की गेल्या 8-10 दिवसामध्ये आपल्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसामध्ये हे ग्राउंड तयार करणं म्हणजे खूपच अवघड समस्या बनली. तरी पण अजित मोरे, व्यापारी असोसिएशनचे मेंबर, कृषी भारत मीडियाचे त्या मॅडम, त्याचबरोबर अजित मोरे यांचे असंख्य मित्र परिवार आणि कोलार भगवतीपूरचे ग्रामस्थ स्वतःहून या कामामध्ये हजर झाले आणि 8-10 दिवस प्रयत्न करून जेवढं होईल तेवढं काम करून मुरुम रात्रंदिवस टाकून पाणी रात्रंदिवस उपसून काल सुद्धा अचानक पाऊस झाला, सगळ्या स्टॉल्समध्ये पाणी साचलं आणि अक्षरशः मोटर लावून पाणी काढावं लागलं. आणि आज आपल्याला या ठिकाणी हा कार्यक्रम घेता आला. उद्देश एवढाच आहे की कोलार भगवतीपूरचं भगवती देवीच्या कृपेने नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आई भगवतीचं नाव पोचलेलं आहे आणि तिथल्या व्यापाऱ्यांचं सुद्धा नाव जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर जावं
हा एक शुद्ध हेतू ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला गेला. त्यातच भर आणखी कृषी प्रदर्शनाची मिळाली. त्यामुळे आणखी हा कार्यक्रम खूप मोठा होईल असं सगळ्यांची अपेक्षा होती, परंतु पावसाने व्यत्यय आणल्यामुळं पाहिजे तसं स्वरूप त्या कार्यक्रमाला देता आलं नाही. तरी पण आई जगदंबेच्या आशीर्वादाने आज दिवसभरामध्ये पाऊस झालेला नाही, त्यामुळं चांगल्यापैकी उपस्थिती या ठिकाणी आहे. सकाळी पंजाबराव डगसर या ठिकाणी आले होते. त्यांनी सांगितलं की 3 दिवस आता पाऊस उघडीप देणार आहे. त्यामुळं निश्चितच आम्हाला सगळ्यांना बरं वाटलं की निदान हे पुढचे 3 दिवस इथला हा एक्सपो आणि प्रदर्शन लोकांना पाहण्यासाठी मिळेल. 29, 28, 29ला मोठ्या प्रमाणात पाऊस सांगितलाय, परंतु आई भगवतीचा आशीर्वाद असल्यानंतर मला वाटतं की आपला हा एक्सपो आणि कृषी प्रदर्शनाचा जो महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित केला तो पूर्ण होईपर्यंत कुठलंही विघ्न या कार्यक्रमात येणार नाही. दादा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जसं तुम्ही आता बोलता बोलता सांगितले की तुमच्या मागे खूप मोठा कार्यक्रम राहता त्या परिसरामध्ये आहे आणि तुमच्या पुढे सुद्धा समस्या आहे की ग्राउंड कसं तयार करायचं. शिवपुराण त्या ठिकाणी आयोजित केलेले 5-6 दिवसाचा फक्त अवधी बाकी आहे आणि खूप तिथं सुद्धा अशीच परिस्थिती आहे. तुम्ही कल्पना करू शकता, तुमच्याकडे तर एवढी सगळी यंत्रणा असताना तुम्ही थोडेसे हतबल असल्यासारखे वाटले का ते कसं शक्य होईल. तर अजित मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मानाने खूप मोठी गोष्ट झाली. तरी पण होता होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मी आमच्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांच्या या कामासाठी शुभेच्छा देतो. कृषी भारत मीडियाने सुद्धा खूप चांगली संकल्पना या ठिकाणी मांडली. जे काही स्टॉल्स या ठिकाणी आहेत, जे जाहिरातदार या कार्यक्रमासाठी जाहिरात देत आहेत, तर त्यांच्यासाठी 3 महिने जाहिरात प्रसारण त्यांचं कृषी भारत मीडिया करणार आहे आणि असा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होतोय. भविष्यामध्ये मी सकाळी सांगितलं की भविष्यामध्ये आपल्याला हा कार्यक्रम यात्रा काळामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये घ्यावा लागेल, म्हणजे पावसाचा व्यत्यय असणार नाही आणि याच्यापेक्षाही मग मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेऊ शकतो. या 5-6 दिवसामध्ये आपल्याला खूप पंजाबराव डग सारखा व्यक्ती आज सकाळी आपल्याकडे येऊन गेले. राहीबाई कोपरे ज्या बीज माता आहेत त्या उद्या सकाळी या ठिकाणी येत आहेत. त्यानंतर ऊस शेती तज्ज्ञ संजीव माने साहेब, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. त्याचबरोबर सध्या संपूर्ण जगामध्ये चर्चेत असलेला विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI टेक्नॉलॉजी. तर त्याच्यामध्ये निष्णांत असलेले किंबहुना भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी AI टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली असे गोसावी साहेब, का त्यांचं प्रभुत्व त्या विषयामध्ये आहे. त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर हा नुसता महोत्सव नसून विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या आमच्यासाठी शिकण्यासारखं किंवा आपल्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासारखं अनेक गोष्टी या ठिकाणी होणार आहेत. त्याचबरोबर आता छावा नाटक या ठिकाणी आहे. महिलांसाठी खेळ पैठणीचा, दांडिया स्पर्धा, ह्या मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित केले गेलेले आहेत. अपेक्षा फक्त एवढीच आहे आपल्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांकडून. आज सुजयदादा विखे पाटील या ठिकाणी आले म्हणून बरेच लोकांचे चेहरे मला दिसायला लागलेत. उद्या ते नसताना सुद्धा गावचा कार्यक्रम म्हणून आपण हजेरी लावावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. फक्त तुम्ही आले म्हणून बरेच जण आहेत तिथं, नाही तर मग फिरकत नाही. गावचा कार्यक्रम म्हणून त्यांनी सगळ्यांनी आलं पाहिजे ही विनंती आहे. तर कुणी राग, लोभ, पक्ष, राजकारण हे सगळं थोड्या वेळ बाजूला ठेवायचं. नवरात्र महोत्सव, खरेदी महोत्सव हा तुमचा आमचा सगळ्यांचा आहे, गावाचा आहे आणि या ठिकाणी आपण सगळ्यांनी यावं, या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद द्यावा. जे कोणी आयोजक आहेत, हे सगळे तरुण टीम आहे कोलार भगवतीपूरची, ते बिचारे रात्रंदिवस विना मोबदला इथं कष्ट घेत आहेत. त्यांना प्रोत्साहन म्हणून तरी आपण या ठिकाणी आपली हजेरी लावली पाहिजे अशी एक विनंती करतो. नवरात्र महोत्सवाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.